नमस्कार मंडळी. आता मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळी चहासोबत काही चटपटीत स्नॅक्स खावंसं वाटला ना, तर भरपूर सारे स्नॅक्स हे मैद्यापासूनच बनवलेले असतात. परंतु आज आपण जराही मैदा किंवा गव्हाचे पीठ न वापरता चटपटीत महिना ते 2 महिने टिकणारा आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारी मेथी वापरल्यामुळे तेवढाच पौष्टिक होणारा एक स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये 1.5 वाटी जाड रवा घालून घेऊयात. जाड रव्याऐवजी ह्या ठिकाणी बारीक रवा वापरला तरीही चालेल. आता शक्य तितका बारीक असा आपण हा रवा वाटून घेऊयात. तुम्ही बारीक रवा वापरला असाल ना, तरी देखील तो मिक्सरला अशा प्रकारे बारीक वाटून घ्यावा. रवा वाटून झाल्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालूयात. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, जिरे छान फुलल्यानंतर 1 चमचा सफेद तीळ. अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये हा चटपटीत स्नॅक्सचा प्रकार तयार होतो. पाव चमचा ओवा आणि 1 चमचा त्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील ना, तर बारीक चिरून हिरवी मिरची तिखटाप्रमाणे घातली तरीही चालेल. सर्व जिन्नस तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर ज्या वाटीने रवा घेतला ना, त्या वाटीने 1 वाटी पाणी घालून घेऊयात. घरातील कोणती 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही रवा आणि पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून आता ह्या पाण्याला मध्यम आचेवरती छान उकळी काढून घेऊयात. एका बाजूला पाण्याला उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला वाटून घेतलेला जो रवा आहे ना, तो देखील एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला ना, त्या वाटीने स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक चिरून घेतलेली 1 वाटी मेथी घालूयात. ह्या चटपटीत स्नॅक्सच्या पदार्थामध्ये मेथी घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून लगेच उकळते पाणी आपण वाटून घेतलेल्या रव्यामध्ये घालून घेऊयात. रवा वापरल्यामुळे मैदा आणि गव्हाच्या पिठापेक्षा ह्या स्नॅक्सला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे एकदा नक्की हा रव्यापासून बनवलेला स्नॅक्सचा प्रकार करून पहा. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जसजसं पाणी रव्यामध्ये मिक्स होतं ना, तसतसं रवा देखील छान फुलला जातो आणि मिश्रण देखील छान घट्ट होते. पुरेपूर मेथीचा वापर केल्यामुळे चवीला देखील भन्नाट असा हा स्नॅक्सचा प्रकार तयार होतो आणि एकदा करून ठेवला ना, तर आरामात महिना ते 2 महिने हा टिकला जातो. अजिबात खराब देखील होत नाही. जसजसं रवा पाणी शोषून घेतं ना, तसतसं हे मिश्रण छान घट्ट व्हायला लागतं. आता व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊयात, जेणेकरून रवा देखील पाण्यामध्ये छान फुलला जाईल आणि मिश्रण देखील घट्ट होईल. माझ्या मुलीला हा रव्याचा पदार्थ खूप आवडत असल्यामुळे महिन्यातून एकदा तरी मी नक्की करून ठेवते. रवा छान फुलल्यामुळे मिश्रण देखील छान घट्ट झालेले आहे. चला तर लगेच आता आपण ह्या मिश्रणाचे गोळे करून घेऊयात. तर आज मी ह्या रव्यामध्ये मेथीची भाजी वापरली. परंतु तुम्हाला ज्या पालेभाज्या आवडतात ना, त्या पालेभाज्या तुम्ही घालू शकता. आता लहान मुले मेथी खात नाही, परंतु अशा प्रकारे हा स्नॅक्सच्या पदार्थामध्ये मेथी घातली ना, तर मुले देखील आवर्जून मेथी खातात. तर अशा प्रकारे मिश्रणाचे या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 5 गोळे करून घेतलेले आहे. चला तर आता सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेऊन छान पातळसर अशी आपण ही लाटी लाटून घेऊयात. जेवढी पातळसर अशी लाटी लाटून घ्याल ना, तेवढा आपला हा स्नॅक्सचा पदार्थ छान खुसखुशीत असा होतो. आलटून पलटून शक्य तितकी मी पातळसर अशी ही लाटी लाटून घेतलेली आहे. मेथी आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे दिसायला पहा किती लाटी सुंदर अशी दिसत आहे ना. छान पातळसर अशी लाटी लाटून घेतल्यानंतर आता करंजीच्या फिरणीने आपण अशा प्रकारे लांबसडक लाटी ही कट करून घेऊयात. मिश्रणामध्ये मेथी आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे दिसायला पहा किती लाटी सुंदर अशी दिसत आहे ना. जाडसर लाटी लाटून घेतली ना, तर हा स्नॅक्सचा पदार्थ हवा तसा अजिबात खुसखुशीत होणार नाही. म्हणून शक्य तितके पातळसर अशी लाटी लाटून घ्यावी. आता मी या ठिकाणी अशा प्रकारे लांबसडक अशा ह्या स्ट्रिप्स तयार करून घेणार आहे. तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे ना, त्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता.
समजा तुम्हाला हा स्नॅक्सचा पदार्थ गोलाकार हवा असेल ना, तर वॉटर बॉटलच्या टोपणाने तो तुम्ही कट करून घेऊ शकता. परंतु ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे लांबसडक स्ट्रिप्स करून घेतलेल्या आहेत. अजिबात त्या एकमेकांना चिकटत देखील नाही. संपूर्ण स्ट्रिप्स करून एक एक लाटीच्या करून झाल्यानंतर लगेच आपण मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये अलटून पलटून छान ह्या स्ट्रिप्स तळून घेऊयात. स्ट्रिप्स तळताना अजिबात कडकडीत तेल गरम नसावं. जास्त तेल गरम असलं ना तर स्ट्रिप्स लगेच तेलामध्ये करपल्या जातील आणि हव्या तशा अजिबात खुसखुशीत देखील होणार नाही आणि त्याला करपटाचा वास येईल. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत स्ट्रिप्स तळून घ्यावेत. खूप डार्क जास्त रंग काढला ना तर तळल्यानंतर स्ट्रिप्सची कुकिंग प्रोसेस चालू असल्यामुळे अजून थंड झाल्यानंतर जास्त डार्क ब्राऊन रंग येतो आणि त्यामुळे स्ट्रिप्स देखील खाताना करपटाशा लागतात. म्हणूनच अशा प्रकारे हलकासा गोल्डन रंग आल्यानंतर लगेच स्ट्रिप्स तेलातून काढून घ्याव्यात. अजिबात ह्या स्ट्रिप्स तेल देखील जास्त पित नाही. एक एक लाटी लाटून झाल्यानंतर लगेच स्ट्रिप्स तळून घ्याव्यात. नाहीतर जास्त कडक स्ट्रिप्स झाल्यात ना तरी देखील तेलामध्ये टाकल्यानंतर त्या तेल पिऊ शकतात आणि हव्या तशा अजिबात त्या खुसखुशीत देखील होणार नाही. तर अशा प्रकारे मी संपूर्ण स्ट्रिप्स तळून घेतलेल्या आहेत. दिसायला पहा किती खुसखुशीत झाल्यात ना. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. नक्की हा स्नॅक्सचा पदार्थ करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.